नमस्कार, आपण पाहत आहात सिटीजन न्यूज नेटवर्क. पुढील बातमीपत्रात महानगरपालिका निवडणूक विशेष मुलाखत. आणि इथं म्हणजे पूर्ण कचरा जशाल तसा आहे, गटरी घाणीचं साम्राज्य आहे म्हणा फक्त. काढल्या बी नाहीत काही ठिकाणी. आळ्या झाल्यात, आळ्या घरात लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक. भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 4 मधील अधिकृत उमेदवार मुन्ना हाशमी यांची विशेष मुलाखतदारे. प्रभाग क्रमांक 4 मधील मतदारांना केलेले भारतीय जनता आवाहन. पक्ष प्रभाग क्रमांक 4 मधून मुन्नाभाई हाशमी यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करतो. काय म्हणाल सर, आपल्याला पक्षाने तिकीट दिलेलं आहे, आपण बरेच पद भूषवलेले आहात, अनुभवी उमेदवार आहात आणि आपण प्रभागामध्ये फिरताना प्रोत्साहन कसं मिळत आहे आणि प्रतिसाद जनतेचा काय आहे, थोडक्यात आपण. गेल्या 20 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि त्या निष्ठेचं म्हणजे बक्षीस म्हणून मला हे भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी भेटली. त्यामुळे मी सर्वप्रथम माजी पालकमंत्री संभाजी भैया पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यूजी पवार, जिल्हाध्यक्ष अजितजी पाटील कवेकर, तसेच अर्चनाताई पाटील चाकूरकर व पक्षश्रेष्ठींचे मी मनपूर्वक आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मी त्यांच्या विश्वासाला पूर्णपणे उतरेन आणि जनतेची सेवा करण्यास कटिबद्ध राहीन. आता आपल्या पुढे काय विषय घेऊन उतरलात? आम्ही स्वच्छ व सुंदर प्रभाग, हरित प्रभाग हा विजन डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीत उतरलो आहोत. आणि भारतीय जनता पार्टीनं जे प्रभागात उमेदवार दिले आहेत, 4ही उमेदवार उच्च शिक्षित तसेच तरुण आहेत, ज्यांच्या समोर विकासाचा एक विजन आहे. जे आम्ही येथे म्हणजे मुस्लिम बहुल प्रभाग असल्यामुळे, अल्पसंख्याक बहुल प्रभाग असल्यामुळं आम्ही येथे मौलाना आझाद शैक्षणिक संकुल आम्ही उभारू, ज्याच्यासाठी मी 5 वर्ष संघर्ष केलेला आहे. मार्टी संस्था म्हणजे मौलाना आझाद टेक्निकल इन्स्टिट्यूट साठी मी स्वतः 5 वर्ष लढा दिला व देवेंद्र भाऊ फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी ते संस्थेला मान्यता दिली आहे. तर ते आम्ही ह्या प्रभागात ते उभारू यासाठी कटिबद्ध राहीन. तसेच हरित लातूर या संकल्पनेने प्रभागात ज्याही काही समस्या आहेत, एक 4-5 ग्रीन बेल्ट जे एकदम ओसाड पडलेले आहेत त्यांना आम्ही डेव्हलप करू, वृद्ध व्यक्तींना फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक व विरंगुळा केंद्र आम्ही उभारू. तसेच या ठिकाणी म्हणजे मुख्यत्वे घाणीची समस्या भरपूर आहे स्लम एरिया असल्यामुळं, तर आम्ही स्वच्छ करण्यासाठी विशेष प्रयत्न करू. सध्या जनतेच्या गाठीभेटी किंवा काय कार्यक्रम सुरू आहे प्रभागामध्ये? मी गेल्या 15 दिवसापासून म्हणजे उमेदवारी जाहीर होण्याच्या एक 10 दिवसा अगोदरपासून आम्ही डोर टू डोर भेटीगाठी करत आहोत. तर जनतेचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे आणि ज्याही काय त्या समस्या आहेत आम्ही त्या समस्या लिहून घेत आहोत आणि ऑन दी स्पॉट आम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन लावून त्या ठिकाणी बोलवून ते प्रश्न सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आता प्रभाग 4 मधून आपल्याला उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून जाहीर झालेली आहे. एक अधिकृत उमेदवार म्हणून या भागातील मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना मी हा आवाहन करू इच्छितो की आता आम्ही म्हणजे पहिल्यांदा आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि एक विजन घेऊन आम्ही सामोरे जात आहोत आणि आम्ही जर निवडून आलो तर आम्ही जे काय नवं ते प्रभाग 4ला हवं, हा आमचं धोरण असेल.
तर जास्तीत जास्त मताधिक्याने भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना विजयी करावं असं मी प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व नागरिकांना मी आवाहन करत आहे.